प्रकाशू तू ते बोलावया देवा कैचा पैसू तुझ्या माया शक्तीचा डोळेलासू लागला ब्रह्मादिका प्रमाणांचा बंबाड दिवा न देखे वेदांचा मांदी मेळावा आगमा नाही रिगावा तुझ्या स्वरूपे तुझा करावया प्रकाशो वेदशास्त्रा नाही सौरसो सांख्या लागे मोहपाशो तू ते निरूपिता मनोने साधन नाही ऐसे जेने तुझे ज्ञान रत्न दिसे तू जानविषी कृपावसे तैची जानी जेते तैची जानी जेते श्री कृष्ण महाराज की जय। तो हसरा चेहरा नाही कुणाला दुखविले मनाचा तो भोळेपणा नाही केला कधी मोठेपणा सोडून गेले अचानक नव्हती कोणालाही याची जाणीव परमेश्वर त्याच्या पदरात घ्यावे हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना। तर आज आपण सर्व दसव्याच्या निमित्ताने आपण सर्व जमा झालेलो आहोत। प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो आणि मरत असतो। आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की शेवट आपला कसा आहे, मृत्यू हा सर्वांचा मित्रच आहे एक प्रकारे। कारण मरण येणं म्हणजे हे सर्व असं वाटतं की मृत्यू आला की आपलं सर्व संपलं आहे का नाही, असं वाटतं। माणूस जन्माला आला आणि मरतोय, परंतु जन्माला आल्यानंतर आणि मरणाच्या मध्ये ते काय जे आहे ते जीवन जगण्याचं जे जीवन आहे ते कसं आहे आपलं। प्रत्येक व्यक्ती हा सुखाच्या मागे धावत आहे। कशाच्या मागे धावत आहे? प्रत्येकाला सुख पाहिजे, दुःख कोणालाही नकोय आहे का नाही। प्रत्येक जण सुख, जसं सुखाची व्याख्या केली तर आपल्यामध्ये आपण सुख शोधून राहिलो, परंतु त्याच्या पाठीमाग दुःख हे आपल्याकडं येतच असतं। आपण पडत असतो, पुरुष जवजव पडे तो विको पाठी लागे, जवजव पुरुष पडत असतो तो त्याच्या माग ते विषय आणि ते दुःख मात्र पडत असतं। आपल्याला वाटलं आपल्याला आपण सुख आहेत, आता सुख शोधणार आहोत, आपल्याला घर बांधलं आपल्याला सुख आहे असं वाटतंय, पण ते घर काही दिवसानंतर जेव्हा जुनं होऊन जातं त्याला तडे पडतात, त्याला कलर राहत नाही, तरी आपल्याला वाटलं की हे नवं करावं, म्हणजे दुःख आहेच। घर बांधलं तरी दुःख आहे, वस्तू घेतली तरी दुःख आहे, जन्माला आला तरी दुःख आहे। जन्माला आला सुख वाटतं, काही काळानंतर आपल्याला ते दुःखही वाटतं। म्हणजे सुख आणि दुःख ही धावपळ सतत आपल्या पाठीमाग आहे। पण प्रत्येक जीवाला काय पाहिजे? सुख पाहिजे। म्हणून परमेश्वर म्हणतात की तुम्हाला जर सुखच पाहिजे असेल तर कोणतं सुख घ्यावं? आपल्याकडे जे सुख आहे आता ते कसं आहे? दुःख रूपी सुख आहे। जसं एखाद्याने आपल्याकडून जर आपल्याकडे 100 रुपये असतील, आपण जर एखाद्याला जर कधी आपण त्याच्यातून 10 रुपये दिले तर आपल्याकडं 10 रुपये गेल्याचं दुःख आहे आपल्याकडं, आहे का नाही? कमतरता आहे। एखाद्याने तुमच्याकडे 100 रुपये आहे, तुमच्याकडे 110 रुपये मागितले तर तुमच्याकडे नाहीये, ते उपलब्ध नाही आहे का? तुमच्याकडे ते सुख नाहीये। म्हणून परमेश्वर सांगतात की तुम्हाला खरं सुख काय हे तुम्हाला त्याची गरज आहे। आपण खरं सुखाच्या पाठीमाग लागतच नाही आहोत। आपण सर्व कोणत्याच सुखाच्या पाठीमाग लागत आहे की जे नाशिवंत सुख आहे, जे सुख आपल्याला क्वचित आहे, दुःख आपल्या पाठीमागे आहे। म्हणून परमेश्वर म्हणतात की दुःख मिश्रित सुख बोलिजे आणि निर्तिशय सुख तो आनंद बोलिजे। आपलं जे दुःख आहे कसं आहे? दुःखानं मिश्रित भरलेलं आहे। सर्व दुःख कशानं भरलेलं आहे? सुख आपलं दुःख मिश्रित आहे, सुखामध्ये दुःख भरलेलं आहे। जिथं तुम्ही सुख पाहणार, जी जी वस्तू तुम्हाला दिसणार त्याच्यामध्ये दुःख पहिलेच भरून ठेवलेलं आहे, ऐका नाही? आपल्याला लग्न झालं तर आनंद होतो, पण पुढे जाऊन दुःख होतं, म्हणजे दुःख भरलेलं आहे। घर बांधलं दुःख आहे, मुलगा झाला दुःख आहे,
सर्व काही तुम्हाला जे जे डोळ्याने दिसतंय ती वस्तू दिसते, आपल्याला एखादी गाडी घोडी दिसते एकदम चांगली नवी आणली, पण जे ऍक्सिडेंट होईल याचं दुःख आहे, ती सडून जाईल पडून जाईल हिला खर्च लागेल हा दुःख आहे. म्हणजे प्रत्येकाला दुःखाचं हे चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये किंचित थोडंसं सुख मिळत असतं आहे की नाही. परंतु परमेश्वर सांगतात की बाबा रे, या सुखाच्या मागे तू धावत आहे ना, हे सुख तुला किती दिवस पुरणार आहे. तुम्हाला वाटलं की मेलो का सर्व संपलं आणि मेल्यानंतर मला आता काही दुःख नाही, असं म्हणायचं नाही. कारण मरताना सुद्धा, मेल्यानंतर सुद्धा आपल्याला अजून दुःख प्राप्त आहे. आपण फक्त जी कमाई करतोय, आता जी कमाई करतोय, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत राबत असतो आपण आणि जिवंत आहे तोपर्यंत आपण कष्ट करत असतो, पण त्या कष्टाने तुम्हाला कोणतं सुख मिळालं ते दाखवा. आपण कधी असा विचार केला का की असा एखादा असं सुख आहे का कायमचं की ज्याला जन्म मरणच नकोय. कारण जन्माला येतोय मरतोय, जन्माला येतोय मरतोय, आता जन्माला आला अजून मरणार आहोत, मेल्यानंतर आणि जन्माला जावणार आहात. हे तर चक्रगती आहे, कालगती आहे, हे सत्य आहे. जो जन्माला येतो तो मरतो, मरतो तो जन्माला येतो, आहे का नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम जठरे शरीरम, म्हणजे चालूच आहे. अजून गर्भात आहे, अजून जन्माला आला, अजून मरणार. हे जन्म मरणाचे जे काय म्हणायला रहाट गाड म्हटलं. याची उपमा कशी दिलेली आहे. रहाट गाड म्हणजे पाण्याची मोठ. पाणी जसं असतं ना, विहिरीत ती मोठ जाते, पाणी भरते आणि खाली होते, पुन्हा मध्ये जाते अजून खाली होते. आणि त्याच्यानुसार आपण जन्माला येतोय मरतोय, जन्माला येतोय मरतोय, हे काही विशेष नाही. जन्म मरण सर्वांसाठी आहे. सर्व मरतायत, सर्व जन्माला येणार, सर्व मरणार आहे. पण जन्म मरणामध्ये जी काही क्रिया करून गेलेले आहेत ते सगळं तुमच्याकडे काय येणार याचा कधी विचार केला का. तुम्ही जे जे कष्ट करतायत आतापर्यंत, तुम्ही राबले, कष्टाचं पाणी केलं, सर्व केलं, तुम्ही सर्व प्रॉपर्टी उभी केली, सर्व काही डोळ्याला तुम्हाला दिसतंय, नातू पतू सर्व उभे केले, परंतु कोणतं आपल्याकडे संघ येणार आहे याचा कधी आपण विचार केला. आपण ज्याच्याकरता कष्ट केलं, जे जी वस्तूसाठी आपण रक्ताचं पाणी केलं, आपण उभं केलं, ती वस्तू आपल्या संघ येईल का याचा कधी बसून विचार केला की आपल्याकडे संघ काय येणार आहे. जे दिसतंय ते येतंय का आपल्या संघ, काय येतंय का आपल्या संघ, काय येतंय. फक्त काय येईल मग, पाप आणि पुण्य. जे तुम्ही पाप करत असाल त्या पापाचं फळ आणि जे पुण्य करत असाल त्या पुण्याचं फळ, दोनच आपल्या संघ येणार आहेत. ते म्हणजे केलेलं कर्माचं फळ आपल्या संघ येणार. काय येणार आहे, कर्माचं फळ. मग आपण जे काही आपल्याला शरीर दिलं ते कर्म कोणतं करतोय आपण, हे देही कशासाठी दिला आपल्याला, आपल्याला परमेश्वराने कशासाठी पाठवलं इथं, याचा कधी आपण विचारच केला नाही. आपल्याला वाटलं फक्त जन्माला यायचं, खायचं प्यायचं, प्रजा आहे, परिवार आहे, घर आहे, दार आहे, हेच खरं सुख आहे असं त्यांना वाटतं, आहे का नाही. कोणी म्हणतात देव कशाला करायचा, कोणी पाहिला देव, कोणी पाहिला नरक, मेल्यानंतर कोणी पाहिलं, असं म्हणतो आपण. आणि जीवन जगत असतो, दुःखात राहो सुखी राहो तरी मी तो जगतच राहतो, पण पुढचा काही विचार करत नाही. म्हणून कर्माचं, कोणी चांगलं कर्म करतं, कोणी वाईट कर्म करतं, या कर्माचं फळ मात्र आपल्याला भोगावं लागतं. म्हणून जीवनामध्ये आपण प्रपंचामध्ये चांगलं कर्म करता येत नाही, लवकर आपल्याला करता येत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर त्याच्यासाठी उपाय सांगितलेला आहे की त्याला पहिले आपल्या जीवनाला परमेश्वरा मार्गाकडे सुद्धा आपल्याला लावावं लागतं. काय करावं लागतं, आपण फक्त प्रपंचच करतोय, प्रपंचाच्या पलीकडे आपल्याला काही माहिती नाही, परंतु हे जीवन काही परमेश्वरासाठी सुद्धा आपल्याला द्यावं लागेल. म्हणून आपण जे सुखदुःखाच्या पाठीमागे लागलो आहोत ना, ते सुख जे आहे ते परमेश्वर प्राप्ती हे खरं सुख आहे. आपलं जे सुख आहे हे दुःखाचं मिश्रण आहे. आपण जन्माला येणार आहोत, मरणार आहोत, अजून मेल्यानंतर पुन्हा जन्माला येणार आहोत. मग असं काही तंत्र आहे का, असं काही विचार आपण कधी केला आहे का, मला जन्मच नकोय, आता नकोय जन्म मरण येणार, कारण तुम्ही आता या जन्मात आलेले मनुष्य जन्मामध्ये, पण पुढे मेल्यानंतर तुम्ही अजून पुढे जाणार, नरक योनीमध्ये जाणार. हे तर आपण सगळ्यांनी ऐकलंय, 84 लाख योनीमध्ये जाणार आहे, जन्म मरणाला जाणार आहे. मग आपण डुकराच्या, मांजराच्या, कुत्र्याच्या, गाईच्या यांच्या जन्मात आपण जाणार आहोत. सरपणणारे असतील, उडणारे असतील किंवा झाडं झुडपे आहेत याच्या जन्मामध्ये सुद्धा जाणार आहोत. म्हणजे ते सुद्धा काय आहे, जन्मच आहे, त्यांचा सुद्धा जन्म आहे की नाही. गाईचं पिलू आहे ते जन्माला येतं का नाही, जसं आपण जन्माला आलोय तसं ते सुद्धा जन्माला येतात. म्हणजे याचा अर्थ काय की त्या कुत्रे मांजरे झालेले त्यांचा सुद्धा जन्म पहिले मनुष्य योनीत झालेला होता.
म्हणजे मनुष्य योनीत आपण एकदा आलो का आल्यानंतर जर आपण मेल्यानंतर आपण पुन्हा 84 लाख योनीमध्ये जाणारच, हे फायनल आहे. तुम्ही तुम्ही नाही जरी म्हणत असाल की कोणी पाहिलं मेल्यानंतर जन्म येईल मरण आहे असं आहे, पण आध्यात्मिक मात्र त्याला मान्य करतं, आहे का नाही? त्याला आपल्या बोलल्यावर चालत नाही. जे शास्त्र आहे ते सत्य आहे. आपण किती नाकारलं कोणी पाहिलं काय जन्म मरण, परंतु मेल्यानंतर पुन्हा जन्माला जावं लागेल. पाप केलं असतील तर पापाच्या योनीत, पुण्य केले असेल तर पुण्याच्या योनीवर जावं लागेल, पण जन्म मात्र जावं लागेल. पण असं काही एक ठिकाण आहे का की तिथं जन्म मरण नकोय? असा आपल्याला कधी विचार केला? आपण ज्याने विचार केला तो आध्यात्मिक विचार करतो. फक्त कोण विचार करू शकतो? ज्याने आपलं आयुष्य परमेश्वरासाठी खर्च केलेला असेल, तोच हा विचार करेल की मरणानंतर आपल्याला कुठं जायचंय, काय जायचंय, कसं करायचंय. म्हणून दुःख मिश्रित सुख ते सुख बोलिजे, निर्तिशय सुख तो आनंद बोलिजे. आपल्याकडे जे सुख आहे ते दुःखाचं मिश्रण आहे, आणि निर्तिशय सुख की जिथं गेल्यानंतर कायमचं सुख आहे, की जन्म मरणच त्याला नकोय, असं जे आहे ते फक्त परमेश्वराकडे सुख आहे. कोणाकडे आहे? परमेश्वराकडे. तिथं दिलं तरी कमी पडत नाही. आपल्याकडे सुख आहे, पण आपण जर कधी एका घराची खोली एकच बांधलेली आहे, तिथं 2च लोक राहत, 100 लोक आले तर आपल्याला बसायला जागा सापडणार नाही. तसं परमेश्वराकडे नाही. परमेश्वराकडे किती जीव आहेत पहा तुम्ही. आता जीवाची जर संख्या विचार केली, जीव म्हणजे आपले शरीर धारण केलेले, कुत्रे मांजरे असेल, कोणी असेल, सर्व आपण आता एका कणाकणामध्ये आपण बांधावर जातोय, गवत दिसत आहेत, हे दिसत आहे, सर्व दिसत आहे, सर्व जीव आहेत. या जीवाची संख्या किती अफाट असेल विचार करा. आपण एवढे बसलो, एवढे जीव वाटतायत, याच्यापेक्षा या शेतामध्ये किती आहेत, बाहेर किती आहेत, भारतात किती असतील पहा तुम्ही. किती जीव असतील, काही मोजता येतात? असंख्य जीव. आणि या जीवांची प्राप्ती करून परमेश्वराला सुख द्यायचं आहे. मग तो परमेश्वर केवढा मोठा आहे, त्याच्यामध्ये काही असा आहे, असा आनंद आहे त्या परमेश्वराकडं की तिथं गेल्यानंतर कधीही आपल्याला दुःख सापडत नाही. म्हणजे जन्म मरणाला येणं नाही, ते बंद करण्याचं काम फक्त कोण करू शकतो? परमेश्वर करू शकतो. आणि ते सुख पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिले परमेश्वरासाठी आपल्याला काहीतरी आयुष्याचं द्यावं लागेल, है का नाही? तरच आपल्याला मिळेल बरं का. नुसता प्रपंच केला तर मोक्ष मिळणार नाही, परमेश्वर प्राप्ती होणार नाही, जन्म मरण चुकणार नाही. जन्म मरण चुकवायचे असेल तर परमेश्वराची भक्ती करावीच लागेल. आपला आयुष्यातला काही क्षण आपल्या ईश्वराला द्यावंच लागेल. तोच कामात येणार आहे, बाकी आपलं काही कामात येणार नाही आहे. तर या ठिकाणी सुखाची आणि दुःखाची व्याख्या करत असताना एक सिद्धांत आठवतो की एक व्यक्ती रस्त्याने जात होता. एक व्यक्ती रस्त्याने जात